रात्रीच्या 12:30 वाजता हायवेवरती मेन गाड्या आडव्या लावून येऊ काय चाललाय विषय तर चला सांगतो भावांनो. आपली गाडी भरलेली नांदेडला, तुम्हाला तर माहितच आहे स्टोरी टाकलेली. तर गाडी आपल्याला भरून ठेवली, सकाळीच संध्याकाळी जायचं होतं. तर मग काय संध्याकाळी निघलो, डिझेल टाकी फुल केली आणि आता म्हणत चला आता रॉकेट रेडी झालंय. तर निघून डायरेक्ट आलो नागज फाट्याला आलो. तिथनं लेप मारला, थोडा हायवेला लागलो आणि आपल्याला रॉकीबाईनं गाड्या आडव्याच मारल्या. सरदारबाई ही सगळी होती आपली जोडीदार बेगमपुरातली. काय भारी गाड्या सजवल्यात भावांनी. चाललेली सगळी जण आपापल्या रूट वर लांब लांब. तर भावांनो व्यवस्थित जावा, सेफ जर्नी त्यांना बोललो. आणि पुढे आलेलो आपल्याला जेवायला थांबायचं होतं. जेवण करता करता डोगेश भाऊ पण गावला, थोडंफार त्याला पण दिला आणि आलो डायरेक्ट आपण लातूरच्या पुढे आल्यानंतर आपल्याला गावलं बेगमपूरचं जोडीदार. रायपूरला गेलेलं द्राक्षे घेऊन आता रिटर्न परत लोडिंगला चाललेलं. द्राक्षे लोडिंग करून भावांनो टायमिंग मंडी करायचं एवढं सोपं नाही. तरी पण भावांनो जरा सेफ गाड्या चालवत जावा. आणि मग काय सकाळी पोहोचलो, जाता आता गुरुद्वार पण लागला. जरा थोडासा व्हिडिओ घेतला आणि पोहोचलो पार्टीच्या दारात. पार्टी यायला थोडा उशीर होता. मग काय आली पार्टी, गाडी खाली केली आणि आलो डायरेक्ट आष्टा मोडला आल्यानंतर ह्यो आपल्याला गावला इस्माईल भाई. म्हणला जेवण करूनच जायला लागतंय. मग काय आपलंच हॉटेल आहे. गेलो मग जेवण वगैरे केलं, कारण की आपल्याला परत जायचं पण होतं, गडबड पण होती. जेवायला बसलो, जेवण केलं पडदिशी आणि आता निघावं म्हटलं. जेवण पण एक नंबर झालेलं. तर आलो डायरेक्ट तुळजापूरच्या टोल नाक्यावर. भावांनो हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. जाताना तेवढं जरा फॉलो पण करून जावा.